आपण इयत्ता 10वी गणित भाग 2 यामध्ये समरूपता या प्रकरणाला सुरुवात केली आहे। मागच्या तासाला आपण समरूपता ही संकल्पना समजून घेतली। त्यानंतर दोन त्रिकोण कशा पद्धतीने समरूप असतात हे देखील समजून घेतलं। जर दोन त्रिकोण आपल्याला दिले असतील तर त्या दोन त्रिकोणांच्या गुणोत्तरांचं क्षेत्रफळाचं गुणोत्तर काढण्यासाठी कुठल्या आणि कशा पद्धतीने सूत्राचा वापर केला जातो हे देखील आपण समजून घेतलंय। आज आपण समरूपता या प्रकरणामध्ये सराव संच 1.1 याला सुरुवात करणार आहोत। मागच्या तासाला आपण जे काही सूत्र अभ्यासली आहेत त्या सूत्रांचा वापर करून दिलेल्या दोन त्रिकोणांचं क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे कशा पद्धतीने काढले जातात हे समजून घेण्यासाठी सराव संच 1.1 मधील पहिलं जे गणित आहे ते पहिलं गणित आपण पाहतोय। आपल्याला पहिल्या गणितात दिलेले आहे की एका त्रिकोणाचा पाया हा 9 आहे, त्याच त्रिकोणाची उंची दिलेली आहे ती आहे 5। त्याचबरोबर दुसऱ्या त्रिकोणाचा पाया दिलेला आहे 10 आणि दुसऱ्या त्रिकोणाची उंची दिलेली आहे 6। तर आपल्याला त्या दोघं त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तराचं आपल्याला काढायचं आहे। मग त्यासाठी आपण पहिले पाहूया। समजा त्रिकोण 1 हा पहिला आहे, आपण याला पहिला त्रिकोण समजूया। मग पहिल्या त्रिकोणाचा पाय आपल्याला दिलेला आहे 9। त्रिकोण 1 मध्ये पाया कंसामध्ये b1। मग b1 काय घ्यायचा तर मागच्या तासाला आपण समजून पाहिलेलं आहे की पाया जर आपण इंग्लिश मध्ये विचार केला तर पाया हा इंग्लिश मध्ये बेस म्हणून संबोधला जातो आणि म्हणून बेसचा b हे पहिलं वर्णाक्षर आपण b1 घेतलेला आहे। आपल्याला पाया दिलेला आहे 9 आणि त्या त्रिकोणाची आपल्याला उंची दिलेली आहे। उंचीच म्हणजे इंग्लिश मध्ये हाईट आणि हाईटचा पहिला वर्णाक्षर h म्हणून आपण h घेतला। मग आता b1 आणि h1 का घेतला तर आपण हा पहिला त्रिकोण समजतोय म्हणून पहिल्या त्रिकोणाचा पाया म्हणजे b1 आणि पहिल्या त्रिकोणाची उंची म्हणजे h1। आपल्याला उंची किती दिलेली आहे 5। तसेच दुसरा त्रिकोण आपल्याला दुसरा त्रिकोण देखील दिलेला आहे। तर आपण दुसरा त्रिकोण म्हणजे त्रिकोण 2 समजूया। दुसऱ्या त्रिकोणामध्ये पाया म्हणजे b2 आपल्याला b2 दिलेला आहे 10 आणि उंचीच म्हणजे काय तर h2 बरोबर 6। आपल्याला या दोघं त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे जे गुणोत्तर आहे ते गुणोत्तर काढायचे। आता आपल्याला दोघं त्रिकोणाचा पाया आणि उंची आपल्याला दिलेली। आपण मागच्या तासाला अभ्यासला आहे की दोन त्रिकोणाचं क्षेत्रफळांचे गुणोत्तर जर काढायचं असेल तर त्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्या दोन त्रिकोणांच्या संगत पाया आणि संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते। मग आपण इथं ती ओळ लिहूया। त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर संगत पाया आणि संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते। त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर संगत पाया आणि संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे
असते. मग आपल्याला या सूत्राचा वापर करून या दोघं त्रिकोणांचं क्षेत्रफळाचं जे गुणोत्तर आहे ते क्षेत्रफळाचं गुणोत्तर काढायचं आहे. क्षेत्रफळ जर आपण इंग्लिश मध्ये जर त्याचा विचार केला तर त्याला एरिया म्हटलं जातं. क्षेत्रफळ म्हणजे एरिया, आणि एरियाचा या स्पेलिंगचा जर आपण म्हटलं तर स्पेलिंग मध्ये पहिलं वर्णाक्षर येतं ए, आणि म्हणून आपण इथं ए त्रिकोण 1 म्हणजे पहिल्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ. क्षेत्रफळ हा शब्द पूर्ण न लिहिता जर आपण संक्षिप्त रूपामध्ये जर इंग्रजी वर्णाक्षराचा वापर केला तर अतिउत्तम. ए त्रिकोण 2 म्हणजे पहिल्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ छेद दुसऱ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ, म्हणजे हे झालं दोघांचं गुणोत्तर. सूत्र आपल्याला माहिती आहे v1 गुणिले h1 छेद v2 गुणिले h2. v1 गुणिले h1 छेद v2 गुणिले h2. आता सूत्रामध्ये किमती टाकायच्या आहेत. ज्या किमती आपल्याला माहिती, आपल्याला पहिली किंमत माहिती आहे की पहिल्या त्रिकोणाचा पाय आपल्याला दिलेला आहे 9 गुणिले पहिल्या त्रिकोणाची उंची आपल्याला दिलेली आहे 5 छेद दुसऱ्या त्रिकोणाचा आपल्याला पाया दिलेला आहे 10 गुणिले दुसऱ्या त्रिकोणाची उंची आपल्याला दिलेली आहे 7. आता यांचा गुणाकार करूया आपण, म्हणजे 9 गुणिले 5 छेद 10 गुणिले 6 या पद्धतीने आपल्याला किमती मिळालेल्या आहेत. मग 9 45 आणि 10 6. आता 45/6. तुम्ही म्हणाल सर हे उत्तर बरोबर आहे. हो, हे उत्तर बरोबर आहे, परंतु जर भागाकार जात असेल किंवा भाग जर जात असेल तर आपल्याला भागाकार करावा लागेल, म्हणजे आपल्याला एक पायरी ही पुढे वाढवावी लागेल. आता 45 आणि 60. तुम्ही म्हणाल सर 60 ने 45 चा भाग जाणार नाही किंवा 45 ते 60 चा भाग जाणार नाही, परंतु 45 आणि 60 या संख्या एकाच संख्येच्या पाढ्यामध्ये जर येत असतील तर त्या एका संख्येने आपल्याला दोघं संख्यांना भाग द्यायचा आहे. तुमचे पाढे पाठच आहेत. मग त्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की जर तुम्ही 15चा पाढा पाहिला तर 15च्या पाढ्यामध्ये तुम्हाला दिसतंय की तिसऱ्या स्थानावरती 45 आहे आणि त्याच 15च्या पाढ्यामध्ये चौथ्या स्थानावरती 60 आहे. म्हणजे याचा अर्थ 15 त्रिक 45 आणि 15 6 म्हणजे उत्तर मिळते तुम्हाला 3/4. म्हणजे याचा अर्थ दिलेल्या माहितीनुसार पाया 9 आणि उंची 5 एका त्रिकोणाची, दुसऱ्या त्रिकोणाचा पाया 10 आणि उंची 6 या पद्धतीने जर समजा कधी आपल्याला माहिती दिली असेल तर त्या दोघं त्रिकोणाचं जे क्षेत्रफळाचं जे गुणोत्तर आहे ते क्षेत्रफळाचं गुणोत्तर आपल्याला मिळतंय a त्रिकोण 1 छेद a त्रिकोण 2 बरोबर 9/4. म्हणजे उत्तर आपल्याला मिळतंय 3/4. मग या पद्धतीने आपण योग्य असं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. म्हणजे जर समजा कधी एका त्रिकोणाचा पाया 9 त्याच त्रिकोणाची उंची 5 दुसऱ्या त्रिकोणाचा पाया 10 आणि उंची 6 दिलेली असेल तर त्या दोन त्रिकोणांचं क्षेत्रफळाचे जे गुणोत्तर आहे ते क्षेत्रफळाचं गुणोत्तर आपल्याला 3/4 किंवा 3/4 या रूपात आपल्याला मिळालं आहे. आपण तिसरा प्रश्न पाहू. आता तिसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला आकृती दिलेली आहे. आकृतीत आपल्याला दिसतंय की त्रिकोण PRQ हा त्रिकोण आपल्याला दिसतोय आणि त्याचबरोबर आपल्याला दिसतंय की RQ ही जी बाजू आहे त्रिकोणाची बाजू ती जर आपण थोडी पुढे वाढवली तर P या शिरोबिंदूपासून आपण RQ वरती एक लंब काढलेला आहे PS, आणि त्याचबरोबर आपल्याला अजून एक लंब या PRQ या आकृतीमध्ये जर आपल्याला अजून एक लंब दिसतोय तो लंब म्हणजे QT ही तो लंब आहे, तो QT आपल्याला लंब दिसतोय. आपल्याला RQ या बाजूची लांबी दिलेली आहे 6, आपल्याला PS या ही उंची दिलेली आहे 6, त्यानंतर आपल्याला PR या बाजूची लांबी दिलेली आहे 12. तर आपल्याला QT ही जी रेख आहे तर QT या रेषेची आपल्याला लांबी काढायची आहे. आपल्याला एकाच त्रिकोणाचा वापर करायचा आहे. मग या एका त्रिकोणाचा समजा आपण वापर केला तर
आकृती त्रिकोण PRQ मध्ये त्रिकोण PRQ मध्ये RQS हे एक रेषीय आहे म्हणजे R बिंदू Q आणि बिंदू S हे एकाच रेषेवरती स्थित आहे आणि म्हणून आपण त्यांना एक रेषीय बिंदू म्हणतो आणि म्हणून आपण RQS हे या पद्धतीने दर्शवले. आपल्याला काय दिसते रेख PS लंब रेख RQ. PS ही जी रेख आहे ती RQ या रेखेवरती काय लंब आहे. आता RQ जर आपण पुढे वाढवली तर PS ही लंब आपल्याला RQ वरतीच मिळणार आहे. आता तुम्ही म्हणत असाल की सर PS ही तर RS वरती लंब आहे तर नाही. PS ही जी रेख आहे ती RQ या रेखेवरती लंब आहे म्हणजे याचा अर्थ PRQ या त्रिकोणामध्ये PS ही काय झाली त्रिकोणाची उंची झाली आणि RQ हा काय झाला त्रिकोणाचा पाया. मग रेख PS लंब रेख RQ म्हणून रेख RQ हा पाया असून रेख PS ही उंची आहे. रेख PQ हा पाया असून रेख PS ही उंची आहे. मग ठीक आहे आपण RQ हा पाया मिळाला PS ही उंची मिळाली म्हणजे आता आपल्याला त्रिकोण PRQ चं क्षेत्रफळ काढता येईल. म्हणून A त्रिकोण PRQ बरोबर 1/2 गुणिले पाया गुणिले उंची म्हणून A त्रिकोण PRQ बरोबर 1/2 गुणिले पाया कोणता आहे RQ गुणिले उंची कोणती आहे PS. आपण याला समीकरण 1 नाव. ठीक आहे आपण याला समीकरण 1 नाव देऊ. आपण समीकरणामध्ये किमती टाकणार नाही. आपण याला समीकरण 1 नाव देऊ. आपण दुसरा विचार करू त्याच त्रिकोण PRQ मध्ये. आता त्रिकोण PRQ आता ज्या पद्धतीने PS ही RQ वरती लंब आहे त्याच पद्धतीने QT ही देखील PR वरती लंब आहे. मग त्रिकोण PRQ मध्ये रेख QT लंब रेख PR रेख QT लंब रेख PR म्हणजे QT ही जी रेख आहे ती PR वरती काय लंब आहे म्हणजे परत त्रिकोणाचा पाया आणि उंची बदलेल. म्हणून त्रिकोण PRQ मध्ये पाया PR आणि उंची QT आहे. उंची QT आहे म्हणून A त्रिकोण PRQ बरोबर 1/2 गुणिले पाया गुणिले उंची म्हणून A त्रिकोण PRQ बरोबर 1/2 गुणिले पाया कोणता आहे PR गुणिले उंची कोणती आहे QT. याला आपण समीकरण 2 नाव देऊ. आता बघा एकाच त्रिकोणाचे दोन वेगवेगळे सूत्र आपल्याला मिळाले. पहिल्या समीकरणात आपल्याला दिलेले
ए त्रिकोण PRQ बरोबर 1/2 गुणिले QR गुणिले PS आणि दुसऱ्या समीकरणात ए त्रिकोण PRQ बरोबर 1/2 गुणिले PR गुणिले QT म्हणजे समीकरण 1 आणि समीकरण 2 या दोन समीकरणांचा जर आपण विचार केला तर दोघं समीकरणांची जी डावी बाजू आहे ती डावी बाजू काय समान आहे आणि जर कुठल्याही दोन समीकरणांची डावी बाजू समान असेल तर त्या दोन समीकरणांची उजवी बाजू देखील काय असते समान असते म्हणून समीकरण 1 आणि समीकरण 2 वरून मग समीकरण 1 आणि समीकरण 2 वरून आपण काय लिहूया 1/2 गुणिले RQ गुणिले PS बरोबर 1/2 गुणिले PR गुणिले QT 1/2 गुणिले RQ गुणिले PS बरोबर 1/2 गुणिले PR गुणिले QT आता हे जे नवीन समीकरण मिळाले त्या या नवीन समीकरणामध्ये दोघं बाजूंचा विचार करू मग दोघं बाजूंमध्ये सामायिक काय आहे तर 1/2 1/2 सामायिक आहे म्हणून 1/2 1/2 काय झाला कट झाला म्हणजे त्याला वगळण्यात आलं मग पुढे काय उरले RQ गुणिले PS बरोबर PR गुणिले Q आता आपल्याला सूत्र नवीन सूत्र मिळाले त्या नवीन सूत्रामध्ये ज्या दिलेल्या किमती टाकूया RQ ची किंमत काय 6 गुणिले PS ची किंमत काय 6 बरोबर PR ची किंमत किती आहे 12 गुणिले QT आपल्याला किंमत काढायची म्हणून QT जसंचा तसं ठीक आहे मग 6 आणि 6 गुणिले 6 6 6 36 36 बरोबर 12 गुणिले QT 36 बरोबर 12 गुणिले QT आता 12 हा उजव्या बाजूला QT ला काय करतोय गुणतोय 12 चा आणि QT चा उजव्या बाजूला गुणाकार होतो जर आपण 12 डाव्या बाजूला आणला तर तो 36 ला भाग होईल म्हणून QT बरोबर 36 भागिले 12 QT बरोबर आता 36 ला 12 ने भाग द्यायचा म्हणजे 12 च्या पाड्यामध्ये 36 येतोय हो येतोय 12 1 12 12 2 24 आणि 12 3 36 म्हणजे 12 ला 36 ला जर 12 ने भाग दिला तर उत्तर येते 3 म्हणजे 12 1 12 आणि 12 3 36 आणि म्हणून QT ची जी आपल्याला किंमत मिळते ती QT ची किंमत आपल्याला मिळते 3 म्हणजे दिलेल्या आकृतीवरून दिलेल्या किमतीवरून जर आपण QT ची किंमत काढली तर आपल्याला QT ची किंमत मिळते 3 आता बघा आपल्याला चौथ्या गणितासाठी आकृती दिलेली आहे त्या चौथ्या गणिताच्या आकृतीत काय दिलेलं आहे आपण पहिले ते नीट व्यवस्थित समजून घेऊ आणि लिहू आता आकृतीत आपण पाहतोय की AD ही एक रेषा दिलेली आहे आणि BC ही दुसरी रेषा दिलेली आहे मग या दोघं रेषा परस्परांना समांतर आहेत आकृती रेषा AD समांतर रेषा BC रेषा AD आणि रेषा BC या परस्परांना समांतर तसेच रेख AP लंब रेषा BC AP जी रेख आहे ती BC या रेषेवरती काय आहे लंब आहे आता आपल्याला माहिती आहे की समांतर रेषेचं वैशिष्ट्य समांतर रेषेच्या दरम्यान असलेले जे लंबांतर आहे ते लंबांतर काय असतं सारखं असतं आणि म्हणजे याचा अर्थ की या दोन रेषेच्या दरम्यान जे दोन त्रिकोण आहेत त्या दोघं त्रिकोणांची उंची ही सारखी असेल आता कोणते कोणते दोन त्रिकोण आहेत तर बघा ABC हा पहिला त्रिकोण कुठला त्रिकोण हा बघा हा A
हा BC आणि त्यानंतर हा AC, म्हणजे ABC हा पहिला त्रिकोण. म्हणून त्रिकोण ABC आणि दुसरा त्रिकोण आहे B किंवा DBC. मग DBC म्हणजे कोणता? बघा हा D, हा D पासून B, हा D पासून C आणि हा D पासून परत C, म्हणजे DBC या दुसरा त्रिकोण. आणि त्रिकोण DBC मध्ये त्रिकोण ABC आणि त्रिकोण DBC मध्ये उंची APB सामायिक आहे. उंची AP ही सामायिक आहे. म्हणजे ABC या त्रिकोणाची आणि DBC या त्रिकोणाची AB ही उंची काय आहे? सामायिक आहे. का सामायिक आहे? तर हे दोघं त्रिकोण AD आणि BC या दोन समांतर रेषेच्या दरम्यान आहेत आणि आपल्याला माहिती आहे की दोन समांतर रेषेच्या दरम्यान असलेलं लंबांतर हे सारखं असतं आणि म्हणून ABC आणि BDC या दोघं त्रिकोणांची उंची AP ही काय होईल? सामायिक होईल. तसेच आता बघा आपण नीट व्यवस्थित ABC या त्रिकोणाचा BC हा पाया आहे आणि DBC या त्रिकोणाचा BC हा पाया आहे. म्हणजे या दोघं त्रिकोणांची उंची सामायिक नसून पाया BC देखील सामायिक आहे. तसेच पाया BC हा सामायिक आहे. मग दोघं त्रिकोणांची उंची सामायिक, दोघं त्रिकोणांचा पाया देखील सामायिक. आता आपल्याला दोघं त्रिकोणांचं क्षेत्रफळ काढायचं आहे. म्हणून A त्रिकोण ABC छेद A त्रिकोण DBC बरोबर. आता A त्रिकोण ABC आणि A त्रिकोण DBC. मग आपल्याला माहिती की जर दोन त्रिकोणांचं क्षेत्रफळाचं गुणोत्तर जर आपल्याला काढायचं असेल तर त्या दोन त्रिकोणांचं क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्या दोन त्रिकोणांच्या संगत पाया आणि संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तराएवढे असेल. मग पाया आणि उंची यांचा गुणाकाराचं गुणोत्तर आपण घेऊया. BC गुणिले AP छेद BC गुणिले AP. कारण की दोघं त्रिकोणांचा पाया देखील समान आणि उंची देखील समान आहे. म्हणून BC गुणिले AP आणि BC गुणिले AP आपल्याला मिळते. मग आता आपण जर समजा कधी पाहिलं छेद आणि अंश सारखे, म्हणून BC गेला AP गेला. उरलं काय आपल्याकडे आता? A त्रिकोण ABC छेद A त्रिकोण DBC बरोबर 1/1. म्हणून A त्रिकोण ABC यास A त्रिकोण DBC बरोबर 1/1. म्हणजे दिलेल्या माहितीनुसार किंवा दिलेल्या आकृतीनुसार जर आपण दोघं त्रिकोणाचं क्षेत्रफळाचे जर गुणोत्तर काढलं तर दोघं त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर आपल्याला मिळते 1/1. काय 1/1 मिळत आहे? तर दोघं त्रिकोणांची संगत उंची आणि संगत पाया हे समान आहे. शेवटचं आपण 5वा एक्झाम्पल पाहूया. आता 5व्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला आकृती दिलेली आहे. त्या आकृतीत काय दिलेलं आहे? तर PQ ही रेष BC या बाजूवरती लंब आहे. त्याचप्रमाणे AD ही रेष BC या बाजूवरती लंब. आपण जे दिलंय ते लिहून घेऊया. आकृती रेख PQ लंब रेख BC
रेख एडी लंब रेख बीसी. PQ ही देखील PC वरती लंब आहे, AD ही देखील PC वरती लंब आहे. मग आता आपल्याला या आकृतीमध्ये अनेक त्रिकोण पाहायला मिळतात. मग आपण दोन त्रिकोणांचा विचार करूया. मग आपल्याला पहिल्या उदाहरणात दिलेला आहे प्रश्न 5 मधलं पहिलं जे उदाहरण आहे ते पहिलं उदाहरण म्हणजे त्रिकोण PQB हा त्रिकोण आणि PBC हा त्रिकोण, या दोघं त्रिकोणांच्या गुणोत्तर, क्षेत्रफळाचे गुणोत्तर आहे, ते क्षेत्रफळाचं गुणोत्तर काय आहे, कशावर ते अवलंबून असेल, आपल्याला हे विचारले. मग आपण पाहूया त्रिकोण PQB मध्ये, त्रिकोण PQB मध्ये. मग त्रिकोण PQB मध्ये PQ ही BC वरती काय लंब आहे, म्हणजे याचा अर्थ PQ ही काय झाली, त्रिकोण PQB ची उंची झाली. मग त्रिकोण PQB मध्ये उंची PQ आणि पाया QB किंवा BQ. मग त्रिकोण PQB चं क्षेत्रफळ काय मिळेल आपल्याला, म्हणून A त्रिकोण PQB बरोबर 1/2 गुणिले BQ गुणिले PQ. आता त्रिकोण PBC मध्ये, त्रिकोण PBC मध्ये. मग त्रिकोण PBC मध्ये BC हा पाया आहे, पाया BC आणि उंची. आता PBC मध्ये P या शिरोबिंदू पासून BC वरती काय काढलेला आहे, लंब काढलेला आहे PQ. आपण आकृतीमध्ये पाहिलेले आहे, म्हणजे PQ ही काय झाली, उंची झाली कोणाची, त्रिकोण PBC ची उंची PQ. म्हणून A त्रिकोण PBC बरोबर 1/2 गुणिले BC गुणिले PQ. आता दोघं त्रिकोणाचं क्षेत्रफळाचे गुणोत्तर, म्हणून A त्रिकोण PQB छेद A त्रिकोण PBC बरोबर 1/2 गुणिले BQ गुणिले PQ छेद 1/2 गुणिले BC गुणिले PQ. जे सामायिक आहे ते बघा. मग सामायिक काय, 1/2 1/2, त्यानंतर PQ PQ. म्हणून A त्रिकोण PQB छेद A त्रिकोण PBC बरोबर BQ गुणिले BC. म्हणजे दिलेल्या माहितीवरून, दिलेल्या आकृतीवरून जर आपण PQB आणि PBC या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर काढण्याचा विचार केला तर त्या दोघं त्रिकोणाचं क्षेत्रफळाचे जे गुणोत्तर आहे ते त्या दोघं त्रिकोणांच्या पायाच्या गुणोत्तरा एवढे असेल. कारण की BQ हा PQB चा पाया आहे आणि BC हा PBC चा पाया आहे. म्हणजे BQ आणि BC या दोघं पायांचं जे गुणोत्तर असेल ते दिलेल्या दोघं त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर असेल. अजून एक आपण उदाहरण करू. आता पुढचं उदाहरण आपल्याला दिलेलं आहे की पुढचं उदाहरण म्हणजे ADC हा त्रिकोण आणि दुसरे त्रिकोण दिले आहे ते PQB हा त्रिकोण. त्रिकोण ADC मध्ये, मग त्रिकोण ADC मध्ये बघा, ADC मध्ये आपण परत एकदा पाहतोय की AD ही लंब आहे, कोणावरती लंब आहे, BC वरती लंब आहे. म्हणजे याचा अर्थ ADC या त्रिकोणामध्ये AD काय असेल, उंची असेल आणि DC हा काय असेल, पाया असेल.
मग त्रिकोण एडीसी मध्ये पाया डीसी आणि उंची एडी म्हणून ए त्रिकोण एडीसी बरोबर 1/2 गुणिले पाया डीसी गुणिले उंची एडी आणि त्रिकोण पुढचा त्रिकोण आपल्याला विचारलेला आहे PQC. पुढचा जो त्रिकोण विचारलेला आहे तो आहे PQC. मग त्रिकोण PQC मध्ये आपल्याला काय आहे तर PQ हा काय BC वरती लंब आहे म्हणजे याचा अर्थ QC हा पाया असेल आणि PQ ही उंची असेल. मग त्रिकोण PQC मध्ये पाया QC आणि उंची PQ. मग त्रिकोण PQC चं क्षेत्रफळ म्हणून A त्रिकोण PQC बरोबर 1/2 गुणिले QC गुणिले PQ 1/2 QC गुणिले PQ. म्हणून आता क्षेत्रफळ A त्रिकोण ADC छेद A त्रिकोण PQC बरोबर 1/2 गुणिले ADC चं क्षेत्रफळ DC गुणिले AD छेद 1/2 गुणिले PQC चं क्षेत्रफळ QC गुणिले PQ. 1/2 काय होईल वगळण्यात येईल सारखे कट जाईल म्हणून A त्रिकोण ADC छेद A त्रिकोण PQC बरोबर A त्रिकोण ADC छेद A त्रिकोण PQC बरोबर DC गुणिले AD छेद QC गुणिले PQ. म्हणजे दिलेल्या दोन त्रिकोणांचं क्षेत्रफळाचं जे गुणोत्तर असेल ते क्षेत्रफळाचे गुणोत्तर त्या दोघं त्रिकोणांच्या संगत पाया आणि संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरात एवढे असेल. मग दिलेल्या माहितीवरून आपल्याला अशा पद्धतीने दिलेले जे दोन त्रिकोण आहेत त्या दिलेल्या दोन त्रिकोणांचं क्षेत्रफळ काढण्याचं जे गुणोत्तर आहे ते क्षेत्रफळ काढण्याचं गुणोत्तर आपल्याला प्राप्त करता येते.